मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण जेरंड अँड इन्फिनिटिव्ह, आर्टिकल्स ॲज वेल ॲज आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस वरील परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील वाक्य सोडवलेली आहेत आणि या ठिकाणी पहा कोणत्या व्याकरण घटकावर परीक्षेमध्ये किती वेळी प्रश्न आलेले आहेत हे दिलेले आहे। मित्रहो, एकूण 16 व्याकरण घटकावरील वाक्य आपण 11 व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण जेरंड अँड इन्फिनिटिव्ह, आर्टिकल्स ॲज वेल ॲज आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सवर बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवणार आहोत। मित्रहो, वरील सर्व घटकांवर आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि म्हणूनच शासनाने पुरवलेल्या क्वेश्चन बँकमधील वाक्य सोडवलेले हे 2 व्हिडिओज आणि परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवलेला हा व्हिडिओ आणि प्रत्येक व्याकरण घटकावर आपण स्वतंत्र व्हिडिओज तयार केलेले आहेत। एकूण 11 व्हिडिओज आपण या घटकांवर तयार केलेले आहेत। यासोबतच मित्रो, इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या सिरीज अंतर्गत जेरंड अँड इन्फिनिटिव्ह, आर्टिकल्स ॲज वेल ॲज आणि ॲसेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस यावर देखील आपण व्हिडिओज तयार केलेले आहेत। या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळून जातील। यासोबतच आपल्या चॅनलवरील क्लास 12 ग्रामर क्वेश्चन बँक सोल्युशन आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या 2 प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ निवडून तुम्ही पाहू शकता। मित्रो, या ठिकाणी परीक्षेत आलेल्या आणि परीक्षेत येऊ शकणाऱ्या अशा संपूर्ण व्याकरण घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे। चला तर मग परीक्षेत आलेले पहिले वाक्य सोडूयात। मित्रो पहा काय सूचना आहे। रीराइट द सेंटेन्स यूजिंग इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड। आपल्याला अंडरलाइन केलेल्या शब्दाचा इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा आहे। मित्रो, इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं आलेलं मूळ रूप, टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप हा फॉर्म हा इन्फिनिटिव्ह फॉर्म असतो आणि हा फॉर्म आपल्याला बहुतेक कोणत्या फॉर्मच्या बदल्यात वापरायचा असतो? जेरंडच्या बदल्यात। पहा या ठिकाणी आयएनजी लागलेलं क्रियापद आलेलं आहे। हा आहे जेरंड फॉर्म आणि याच्या बदल्यात आपल्याला वापरायचा आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म। सर्वप्रथम आपण वाक्य वाचूया। ही वर्कड हार्ड बिल्डिंग अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन। या ठिकाणी काय करायचं आहे? बिल्डिंग या शब्दाच्या बदल्यात आयएनजी लागलेल्या या शब्दाच्या बदल्यात आपल्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा आहे। म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर या शब्दाचं आयएनजी रूप काढून टाकायचं आहे आणि इन्फिनिटिव्ह रूप वापरायचं आहे। या ठिकाणी आयएनजी रूप काढलं तर हा शब्द शिल्लक राहतो बिल्ड। याच्या अगोदर आपल्याला टू वापरायचं आहे। म्हणजे हा शब्द कसा होईल? टू बिल्ड। इतकं सोपं आहे मित्रो। हे क्रियापदाचं आयएनजी काढायचं आणि त्या क्रियापदापूर्वी टू वापरायचं आणि बहुतेक वाक्यामध्ये काहीच बदल होत नाही। मग हे वाक्य कसं होईल? ही वर्कड हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन। तर मित्रो, इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जेरंडच्या बदल्यात इन्फिनिटिव्ह किंवा इन्फिनिटिव्हच्या बदल्यात जेरंड वापरायचा आहे। मार्च 2022ला आलेला हा प्रश्न आहे। मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण येथून पुढचे वाक्य देखील सोडवलेले आहेत आणि त्या वाक्यामध्ये लागू झालेला नियम देखील आपण तेथेच दिलेला आहे आणि या ठिकाणी 4 व्याकरण घटकावर परीक्षेत आलेले प्रश्न आपण सोडवलेले आहेत। कदाचित या घटकांवर आणखी एखाद्या वेळेस परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। अशा प्रकारे तुमचा 1 मार्क या व्हिडिओच्या माध्यमातून पक्का होऊ शकेल। आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मित्रो, या व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी जे नियम लागू झालेले आहेत या नियमांच्या आधारेच आणखी एक सोपी परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। चला तर मग परीक्षेत आलेलं दुसरं वाक्य पाहूयात। यूज द करेक्ट आर्टिकल्स
अँड रीराईट द सेंटेन्स. आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल्स वापरायचे आहेत. जुलै 2021च्या परीक्षेला आलेलं हे वाक्य आहे. पहा वाक्य वाचूया आपण. कोविड-19 इज वन ऑफ डॅश डॅश मोस्ट हॅझार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय डॅश डॅश वर्ल्ड. मित्रो आर्टिकल्स कोणकोणते आहेत तुम्हाला माहीतच असतील. ए, अँड आणि द ही आर्टिकल्स आहेत. यापैकी कोणतं आर्टिकल इथे वापरावं लागतं ते आपण पाहूया. कोविड-19 इज वन ऑफ द, इथे आपल्याला द वापरावं लागतं. द मोस्ट हॅझार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय, इथे सुद्धा दच येतं. द वर्ल्ड. मित्रो दोन्ही ठिकाणी द काय येतं, तर या पहिल्या दचा नियम आहे सुपरलेटिव्ह डिग्री पूर्वी द येतं आणि या दुसऱ्या दचा नियम आहे वर्ल्ड या शब्दापूर्वी द येतं. मित्रो असेच अनेक नियम आहेत जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि आर्टिकलवर जर एखादा प्रश्न आला तर तुमचा 1 मार्क पक्का होऊ शकेल. म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा. चला पुढील वाक्य पाहूया. द करेक्ट यूज ऑफ ॲज वेल ॲज इन द गिवन सेंटेन्स इज. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचं आहे. जुलै 2021लाच आलेलं हे वाक्य आहे. वाक्य वाचूया आपण. देअर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. पहा या ठिकाणी काय झालेलं आहे, या वाक्यामध्ये अँड आलेलं आहे. मित्रो जेव्हा वाक्यामध्ये अँड येतं त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर हे समान जातीचे समान दर्जाचे घटक आलेले असतात आणि अशाच वाक्यामध्ये अँडच्या बदल्यामध्ये आपल्याला अँडच्या जागी ॲज वेल ॲज वापरावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचं आहे. मग आपलं वाक्य कसं होईल, देअर इज नो अलाउन्स फॉर. हा दोन्ही घटकांसाठी समान घटक आहे. म्हणजे अशी वाक्य होऊ शकतील, देअर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स किंवा देअर इज नो अलाउन्स फॉर इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. म्हणजे दोन्ही घटक समान दर्जाचे आहेत म्हणून देअर इज नो अलाउन्स फॉर हा भाग सुरुवातीला येईल. त्यानंतर मॅनर्स हा शब्द येईल आणि अँडच्या ठिकाणी ॲज वेल ॲज. पहा या ठिकाणी ॲज वेल ॲज आपण घेतलेलं आहे. ते कशाच्या बदल्यात आपल्याला घ्यावं लागतं, अँडच्या बदल्यात. आणि त्यानंतर इंटेलेक्च्युअल डॅमेजेस हा मॅनर्सच्या समान असलेला घटक आणि इन दीज मॅटर्स हे ॲडव्हर्बियल आहे, हे जशाच्या तसं येईल. इन दीज मॅटर्स म्हणजे वाक्य कसं होईल, देअर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स ॲज वेल ॲज इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. मित्रो याचे ऑप्शन्स दिलेले आहेत, ते ऑप्शन्स आपण पाहूयात. देअर इज नन. पहा या ठिकाणी नन घेतलेलं आहे म्हणून हे वाक्य चूक आहे. देअर इज ऑलवेज. आता या ठिकाणी देखील विनाकारण ऑलवेज घेतले म्हणून वाक्य चूक आहे. देअर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स ॲज वेल ॲज इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स म्हणजे आपलं उत्तर हे सी आहे. देअर इज अ डेफिनेट अलाउन्स. इथे सुद्धा विनाकारण डेफिनेट घेतलेलं आहे म्हणून हे सुद्धा चूक आहे. तर सी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द करेक्ट एक्सक्लेमेटरी फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स. आता आपल्याला या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरायचं आहे. मित्रो आपण सूचना वर घेतलेली आहे आपल्याला हे वाक्य समजून घेता यावं म्हणून या ठिकाणी अबाव आलेलं आहे. तसं पाहिलं तर सूचना वर असती तर सेंटेन्स गिवन बिलो असं आलं असतं. अबाव म्हणजे वरील वाक्य, तर याच्या खाली सूचना आली असती. चला वाक्य वाचूया. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. फेब्रुवारी 2023ला आलेलं हे वाक्य आहे. याचं काय करायचं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मित्रो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे विशेष करून 3 नियम त्यामध्ये वापरण्यात येतात. पहिला नियम आहे त्याची सुरुवात व्हॉटने होते आणि शेवट एक्सक्लेमेशन मार्कने होतो, किंवा त्याची सुरुवात हाऊने होते, शेवट तर एक्सक्लेमेशन मार्कने होतोच. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे वाक्याच्या शेवटी कर्ता प्लस क्रियापद येऊ शकतं. बऱ्याच वेळी येतं, कधी कधी येत नाही. तर व्हॉट कधी येतं आणि हाऊ कधी येतं.
जर वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर नाऊन असेल तर व्हॉटने एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरू होतं आणि वाक्याच्या क्रियापदाच्या नंतर केवळ ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच असेल तर मात्र हाऊने एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरू होतं. पहा या ठिकाणी आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड हे ॲडजेक्टिव्ह आहे. अँड अपसेट हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हाऊने सुरू होईल. मग चला आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हाऊने सुरू करूया. हाऊ त्यानंतर मित्रो हे इंटेन्सिफायर आहे. म्हणजे विशेषणामधील गुणाची तीव्रता हे वाढवतं. व्हेरी, एक्स्ट्रीमली, ग्रेट असे जे शब्द असतात ते विशेषणाची तीव्रता वाढवण्यासाठी आलेले असतात. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये बहुतेक येत नाहीत. म्हणून हाऊ त्यानंतर ह्युमिलिएटेड अँड अपसेट असं येईल. त्यानंतर आय फेल्ट सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क. अशा प्रकारे आपलं सेंटेन्स झालेलं आहे. चला याचे पर्याय पाहूया आपण. व्हॉट ह्युमिलिएटेड या ठिकाणी व्हॉट आलेलं आहे. या वाक्यात नाऊन नाही म्हणून व्हॉट योग्य नाही. हाऊ ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट या ठिकाणी हाऊने वाक्य सुरू झालेलं आहे. सब्जेक्ट व्हर्बने शेवट झालेला आहे आणि एक्सक्लेमेटरी मार्क देखील आहे. त्यामुळे बी हे आपलं उत्तर आहे. हाऊ एक्स्ट्रीमली इथे एक्स्ट्रीमली वापरल्यामुळे आणि इथे डूसुद्धा आलेलं आहे. डू आय फील असं प्रश्नार्थी रचना आलेली आहे म्हणून हे वाक्य चूक आहे. व्हॉट ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट या ठिकाणी व्हॉट आलेलं आहे. हे हे नाऊन असेल तरच येतं आर्टिकल, नाही तर येत नाही. म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. मित्रो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसवरील अनेक सोप्या वाक्यांचा अभ्यास आपण इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस सिरीजमधील या व्हिडिओमध्ये केलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही निश्चित पहा. या व्हिडिओची लिंक वर तुम्हाला आय बटनमध्ये येईल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील येईल. चला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे. डू ॲज डायरेक्टेड अशी सूचना आपण घेतलेली आहे. जनरल म्हणजे सूचनेप्रमाणे वाक्य बदल करा. आय लाईक टू सिंग या ठिकाणी टू सिंग असं क्रियापद आलेलं आहे, त्याला अंडरलाईन केलेली आहे. आणि काय करायचं आहे, यूज ING फॉर्म ऑफ द अंडरलाइंड वर्ड अँड रीराईट द सेंटेन्स. आपल्याला ING फॉर्म वापरायचा आहे. इथे ING दिसतं मित्रो, पण हे काही क्रियापदाला लागलेलं ING नाही, क्रियापदाचाच भाग ते आहे. म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला हे क्रियापद प्लस ING लावावं लागेल. म्हणजे सिंगिंग असं क्रियापद वापरावं लागेल आणि हे टू निघून जाईल. मग आपलं वाक्य कसं होईल ते पहा. ही इज अ ग्रेट किंग या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, चेंज इट इनटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला करायचं आहे. मग आपण नियम पाहिलेला आहे. हाऊने सुरू करायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स की व्हॉटने. तर या ठिकाणी पहा किंग हे नाऊन आलेलं आहे. जर वाक्यात नाऊन आलं तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशाने सुरू होतं, ते व्हॉटने सुरू होतं. मग व्हॉटने हे तुमचं सेंटेन्स सुरू करा, त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्या आणि त्यानंतर हे ग्रेट तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, ही इज नाही घेतलं तरी चालेल, घेतलं तरी चालेल. व्हॉट अ किंग किंवा व्हॉट अ ग्रेट किंग किंवा व्हॉट अ ग्रेट किंग ही इज असे तिन्ही प्रकारे वाक्य होतील. परंतु व्हॉट अ किंग असं अधिक योग्य वाटतं. तिन्ही वाक्य बरोबर आहेत, कोणतंही करू शकता तुम्ही. तिसरं वाक्य पहा, इंडियन्स आर हेल्पफुल अँड हार्ड वर्किंग. पहा या वाक्यामध्ये अँड आलेलं आहे आणि त्याच्या मागे पुढे ॲडजेक्टिव्ज आलेले आहेत. जर दोन्ही समान घटक अँडच्या मागे पुढे येत असतील तर या ठिकाणी काय करायचं आहे, यूज ॲज वेल ॲज. आपल्याला काय करायचं आहे, ॲज वेल ॲज वापरायचं आहे. म्हणजे अँड काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचं आहे. आपलं वाक्य बरोबर होईल. म्हणजे इंडियन्स आर हेल्पफुल ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग असं आपलं वाक्य होऊ शकेल. मित्र हो, तुमच्या सोयीसाठी ही वाक्य कशी होतील हे आपण पाहिलेलं आहे. परंतु ही वाक्य तुम्हाला अगदी बरोबर येतात की नाही ते पाहण्यासाठी या वाक्याची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमची वाक्य तपासण्याचा मी प्रयत्न करील. परंतु मित्रो, तुमची वाक्य जर तपासणं झाली नाही तर त्यासाठी एक उपाय आहे. 12th इंग्लिश नावाचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून
तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला तिथे मिळतीलच। यासोबतच अगदी तुमच्या वेळेनुसार आरामात घरबसल्या तुम्ही 12वी इंग्लिशचा अभ्यास करून चांगल्या मार्क्सने 12वी पास होऊ शकता। आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। आणि मित्रो, 12वीच्या इंग्लिशवर या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा। भेटूया असेच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।